बोले तो वृंदाच्या आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडियाज या सेगमेंट मध्ये मी वृंदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुमच्या गिफ्ट आयडिया बदलण्याचा मी विडा उचललाय आणि ह्याच्यामध्ये आज सामील होत आहेत माझे दोन खूप छान मित्रमैत्रिणी स्वप्नील आणि अश्विनी आंबेकर. त्यांच्याकडे आहेत हँडमेड सोप्स, क्रीम्स आणि बरंच काही. ते कसं तयार करतात, त्याच्यामध्ये काय वापरतात, त्याच्या गिफ्ट आयडियाज मध्ये काय काय नवीन आहे, येणाऱ्या सीझन साठी काय काय नवीन घेऊन येणार आहेत, हे सगळं आपण पाहूया, त्यांच्याशी गप्पा मारूया आणि आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडिया बदलण्याचा जो माझा संकल्प आहे तो कसा पूर्ण होतोय ते पाहूया. चला. सो हाय वेलकम. इतकं सुंदर मांडणी केली आहे, म्हणजे अक्षरशः असं वाटतं काहीतरी खाण्याचे पदार्थ काय आहे ते घ्यावे आणि असे तुकडा तोडावा, पण नाही, त्याचा उत्तम सुगंध येतोय. आणि हे सगळं काय आहे एक्सप्लेन. येस, सो बेसिकली आपल्या ब्रँडचं नाव आहे वी हँडक्राफ्ट. आय विल जस्ट टेल यू ब्रँडचं नाव वी हँडक्राफ्ट काय. सो वी इज फॉर विक्ट्री, वी इज फॉर अस, ओके, वी इज फॉर ऑल ऑफ अस. ओके, आणि हँडक्राफ्ट इज ऑफकोर्स विच इज हँडमेड. ओके. सो दॅट इज हाऊ वी केम अप विथ दिस ब्रँड वी हँडक्राफ्ट. आता ह्याच्यामध्ये आपण जे प्रोडक्ट्स करतो हे वी सोर्स इट फ्रॉम द पीपल हु आर सर्टिफाईड. जे सर्टिफाईड आहेत त्यांच्याकडनं आपण घेतो, वेंडर्स कडनं, आणि त्यानंतर आपण हे सगळे स्मॉल बॅचेस मध्ये घरी बनवतो. ओके. सो कस्टमायझेशन काय असतं, आता वृंदाची स्किन हिच्या स्किनहून वेगळी आहे. बरोबर. सो तुझ्यासाठी आम्ही वेगळा सोप करू तुझ्या स्किन प्रमाणे, बरोबर. तिच्यासाठी आम्ही तिच्या फ्रेग्रन्स आवडीप्रमाणे तिच्या स्किन प्रमाणे सोप करू. करेक्ट, तसेच आपण प्रत्येक एक 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 प्रोडक्ट वाढवत गेलो करेक्ट. आणि कस्टमायझेशन इज व्हॉट वी बँक ऑन. ओ ग्रेट. आणि हँडक्राफ्ट जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ऍक्च्युली तुम्ही दोघं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार आहात, बरोबर आहे? म्हणजे तुमच्या दोघांचा हात जो आहे तो त्याला लागलेला आहे आणि मग त्यातनं बेस्ट काय आहे ते सगळं इथे आमच्या समोर आज मांडले. स्वप्नील, अश्विनी, मला विचारायला आवडेल की हे करावं किंवा हे असं इनोव्हेटिव्ह काहीतरी करावं असं केव्हा सुचलं आणि का सुचलं? जनरली आता लॉकडाऊन जे लागला, फर्स्ट लॉकडाऊन जेव्हा, म्हणजे कोविडचा जो कठीण पिरियड आपल्याला सगळ्यांनी फेस केला, त्यात बरेच ठिकाणी जॉब्स आणि बिझनेस मध्ये खूप खूप तारांबळ उडाली. बरोबर, बरेच रिट्रेंचमेंट झाले. बरोबर. सिमिलरली तसंच माझं पण जॉब त्यावेळी गेला अच्छा. आणि मग घरी असताना बरेच विचार चालू होते की काय करावं, याच्या पुढे काय करायचं. सो जस्ट मी एक घरी असताना नोटीस केलं की अश्विनी आणि माझी मुलगी जिया प्रचंड मॉइश्चरायझर चोपडत असतात ओ, आंघोळ झाल्यानंतर. तर मी विचार केला की हे काय आहे, म्हणजे ते आधीपर्यंत कधी असं नोटीस केलं गेलं नाही इतके वर्ष, पण हे सगळं मी घरात असल्यामुळे नोटीस केलं की हे का असं होतंय. मग मी त्याचं बॅक कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे विचार केला की हे यांना का लागतंय. ओके. सो मला कळलं की कल्प्रिट इज अ सोप. राईट. सो आपण जे सोप्स, कमर्शियल सोप्स घेतो, त्याच्यात कसं असतं की ग्लिसरीन नसतं. बरोबर. इवन बाकीच्या गोष्टी जे शरीराला, स्किनला आपल्या बेसिकली पाहिजे त्या नसतात. अदर दॅन दॅट बाकी सगळं असतं. सो मी हा विचार केला की आपण एक सोप असा बनवूया की ज्याच्याने यांचं मॉइश्चरायझरचं जे चोपडणं असतं ते बंद होईल. त्या विचाराने मग आम्ही बरंच रिसर्च केला, काही कोर्सेस मी जॉईन केले. आणि बिकॉज ऑफ युअर प्रिव्हियस कंपनी, आधीच्या कंपनीत मी हायजीन कंपनीमध्ये काम करत होतो. तिथे मी अगदी म्हणजे प्रोडक्शन फ्लोअरवर जाऊन पण बरंच काय काय शिकलेलं आहे. फॉर्म्युलेशन वगैरे आम्ही तयार केलेली आहे. ओके. सो त्याचा एक्सपिरियन्स एक पाठीशी होता. मग ठरवलं की आपण सोप बनवूया. पहिले बरेच दिवस सोप बनवले, बरेच वेळा ह्यांनाच वापरायला दिले. आता गंमत अशी आहे की आमच्या दोघींचेही स्किन टाइप्स वेगळे आहे. तिची ड्राय आहे, मुलीची सेन्सिटिव्ह आहे. सो त्या दोघांनाही सूट होतील असे मी सोप्स बनवत गेलो. पहिल्यांदी चुकत गेले, त्यांना नाही त्याचा इफेक्ट आला. नंतर मग ते परमिटेशन, कॉम्बिनेशन, फॉर्म्युलेशन वेगवेगळी वापरून, आणि फॉर्म्युलेशन वापरायची म्हणजे काय, तर मला हे हवं होतं की केमिकल लेस प्रोडक्ट बनवावं की ज्याच्याने त्यांच्या स्किनला पुढे जाऊन हार्म नाही होणार. सो मी जास्त करून बटर्स, इसेन्शियल ऑइल्स, हर्बल पावडर्स ह्याचा वापर करून काही सोप बनवता येईल ते बनवत गेलो.
एक एक त्यांना यूज करता करता त्यांना ते नोटीस व्हायला लागलं की ओके त्यांना तो त्याचा बेनिफिट मिळतोय. राईट. मॉइश्चरायझरचा खर्च संपला. बरोबर. आणि तू बऱ्याच लोकांना संपवणार आहेस. सो असं करत 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 इनिशियली मी एक 18 प्रकारचे सोप्स बनवले आणि डेफिनेटली मग ह्यांना वापरणं झाल्यानंतर मी माझ्या मित्रांना मैत्रिणींना पण आमचा ग्रुप आहे तर क्लोज आहेत रिलेटिव्ह यांना सगळ्यांना वापरायला दिले की तुम्ही वापरून बघा कसं वाटतंय. आणि त्यांनी ते त्याचं इतकं चांगलं वेलकम केलं की त्यांनी ते रेकमेंड करायला सुरुवात केली इतरांना आणि दिस इज हाऊ वी हँडक्राफ्ट स्टार्टेड ग्रोईंग. तर अशी ही प्रोडक्टची रेंज आणि ह्याच्यामधले सगळे ट्रायल अँड एरर जे आहेत ते झालेत. स्वतः वापरून बघितलेत, मित्रमैत्रिणी वापरून बघितलेत, त्यातलीच मी एक आहे आणि मला ह्या सोप्सचा अत्यंत फायदा झालाय. आणि मला सांगायला आवडेल की हे सोप्स वापरल्यानंतर जो फील गुड एक येतो तो खूप छान आहे. अश्विनी, तुमचे काही प्रोडक्ट्स आपण दाखवूया का? सो दिस इज कॉन्फिडेन्शियल सोप ज्याच्याने आपण सुरुवात केली. सो कॉन्फिडेन्शियल नाव फर्स्ट ऑफ ऑल मी आणि माझ्यामुळे स्वप्नील भयंकर कॉफीचा फॅन झालेला आहे. अच्छा. सो जे काही आम्ही आता आमचे प्रोडक्ट चालू करतो ते कॉफीने चालू करतो. तसंच आम्ही फर्स्ट सोप जो ह्याने विचार केला करायचा तर त्याच्यात तो म्हणाला हिला आवडायला पाहिजे म्हणजे कॉफी. सो दॅट इज हाऊ वी स्टार्टेड दिस. हा एक्सफॉलिएटर सोप आहे. ओके. इट हॅज कॉफी स्क्रब इन इट आणि ह्याचं नाव आपण ठेवलंय कॉन्फिडेन्शियल. ओके. सो तू हळूहळू की जसं जसं सांगत जाईन तू बघशील की इच ऑफ आवर प्रॉडक्ट हॅज अ नेम स्पेसिफाईड टू इट. कारण आपण जसं आपल्या मुलांना नावं देतो बरोबर आणि खूप विचार करून देतो तसं आम्ही प्रत्येक प्रोडक्टला आमच्या नाव विचार करून दिलेलं आहे. Yes. सो आय कीप टेलिंग यू द नेम. डेफिनेटली. तर कॉन्फिडेन्शियल म्हणजे कॉफी आणि कॉन्फिडेन्शियल कॉन्फिडेन्शियल कॉम्बिनेशन करून आम्ही हा कॉन्फिडेन्शियल सोपनी स्टार्ट केला. आणि हे जे प्रोडक्ट आहे किंवा हा जो सोप आहे हा मेल आणि फिमेल दोघांसाठी आहे. येस, युनिसेक्स सोप्स आहेत, Unisex सगळे soaps. युनिसेक्स सोप्स आहेत. बेसिकली सोप्स आर अकॉर्डिंग टू द स्किन अँड नॉट द सेक्स. ओके. ओके. आणि त्याच्यात मग आपण कस्टमायझेशन असं करतो की तुम्हाला फ्लोरल आवडत असेल, काही काहींना फ्रुटी स्मेल आवडतात तर Right. त्याप्रमाणे आपण फ्रेग्रन्सेस वी कॅन कस्टमाइज. कस्टमाइज. ओके. आणि स्किन आणि- प्रमाणे आपण त्याच्यात बटर्स घालतो. ओके. आणि तो जो येलो कलरचा दिसतोय तो काय? दिस इज हल्दी चंदन आणि कापूर कॅम्फर. कॅम्फर आणि हल्दी चंदन हा सोप आहे. आपण मध्ये कॅम्फर सिरीज काढली त्यातला हा एक सोप आहे. ज्याच्यात कापूर पण घालतो आपण आणि हल्दी चंदन कापूरचं पावडर. भीमसेनी कापूर जनरली आपण त्याच्यात घालतो, अच्छा. एकदम ऑथेंटिक कापूर. ती पण एक्सफॉलिएटर म्हणजे पावडर घालतो हो, आणि आपल्याकडे- हळदी चंदन. आपल्याकडे लहान मुलांना माझ्या मते जेव्हा सुरुवातीला अगदी आंबे हळद आणि सगळं आपण Exactly. घालून असंच घालून त्याला Yes. लहान मुलांना देतो तर माझ्या मते ते मोठ्या माणसांना Yes. वापरलं तर आणखीन जास्ती चांगलं युजफुल होऊ शकतं. आंबे हळद तू जे बोललीस त्याचप्रमाणे आपला एक सोप आहे, ह्याच्यात कॉम्बिनेशन आहे आंबे हळद आणि रक्तचंदन. ओके. सो हा 2 वे सोप आहे अच्छा. आणि ह्याचं नाव आहे हील अँड ग्लो. सो हील होतं रक्तचंदनाने, आंबे हळदने, आंबे हळदनी ग्लो होतो. सो हील अँड ग्लो असं ह्याचं नाव आहे. Fantastic. ह्याच्यात आपण कलर काही घातलेला नाही, जो काही कलर आलेला आहे हा त्या पर्टिक्युलर हर्बल पावडरने आलेला आहे. फॅन्टॅस्टिक. ओके. म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठलेही ऍडेड कलर्स नाहीये? आहेत. कलर्स घालायला लागतात काही काही वेळी. आता जसा हा एक सोप आहे आपला. अच्छा. लव्हेंडर. हा लव्हेंडर रोजमेरी आहे. ओके. सो ह्याच्यात आपण लव्हेंडर कलर घातलेला आहे बट दिस इज फूड एडिबल कलर. ओ अच्छा. सो म्हणजे आपण तेच. केक कलर वापरतो. एक्झॅक्टली. म्हणजे मला तेच म्हणायचंय की त्याच्यामध्ये कुठलाही केमिकल कलर केमिकल कलर नाही, नो Yes. हार्श केमिकल्स, Right, नो right, त्याचे right. साईड इफेक्ट्स काही नाहीये. त्या कॅम्फर सिरी मधलाच एक आहे आपला हा स्पाइक्ड जिंजर लिली अच्छा. अँड कॅम्फर. स्पाइक्ड जिंजर लिली म्हणजे कापूर कचरी. Ah. जे कापूर कचरी जनरली लहान मुलांच्या पण क्रीम्स मध्ये किंवा त्यांच्या पावडर मध्ये कुठल्याही त्यांचे जे प्रोडक्ट असतात त्याच्यात ते वापरलं जातं कारण की ते खूप औषधी आहे. स्किन तुमची खूप पातळ कर म्हणजे मेक्स युअर स्किन ग्लो इंटरनली अशी सॉफ्ट करतो. सो बेबी प्रोडक्ट्स मध्ये हा वापरलाच जातो. त्याचा आपण सोप. वृंदा तुला या सोप बद्दल सांगायला आवडेल. दिस इज डेड सी मड
चा सोप. सो बेसिकली काय झालं, तुला जसं स्वप्नीलने सांगितलं की आम्ही आमच्या फ्रेंड्सना हे द्यायचो. बरोबर. सो तेव्हा आमची एक मैत्रीण आली आणि शी सेड हर डॉटर इज सफरिंग फ्रॉम सोरायसिस. सो ती म्हणाली काही सोप आहे का, कारण तिला डर्मेटोलॉजिस्ट रेकमेंडेड शिवाय सोप कोणताही दुसरा सूट होत नाही. अच्छा. स्वप्नील म्हणाला शुअर वी विल डू सम रिसर्च आणि नंतर तुला देतो. हा. मग नंतर आम्ही ऑलमोस्ट 15-45 डेज नंतर आम्ही तिला सांगितलं की दिस इज अ सोप विच वी ऑल हॅव युज्ड, Okay. तू तिला वापरून बघ. सो तिने वापरल्यानंतर ती म्हणाली आता तिच्या ऑर्डर दर महिन्यात ती सगळे घरातले हे सोप वापरतात. Fantastic. So this soap they have been using since the time we have launched it, and this soap is because of them that we have launched. येस. Okay. ह्याच्यात काय आहे, म्हणजे स्पेशल? बेसिकली काय आहे, डेड सी मड म्हणून एक क्ले येतो. हा हा. डेड सी आपल्याला माहिती आहे भूमध्य समुद्राची हो, हो, डेड सी आहे. हो. त्याचा जो क्ले म्हणजे माती जी आहे ती बेसिकली खूप त्याचे आयु- बेनिफिट्स खूप हा. छान आहेत. अच्छा. औषधी आहे. औषधी एक आहे तसं. हा. त्यामुळे ते मड ऍक्च्युअली आपण त्याच्यात घातलेलं आहे, हा. विच इज हेल्पिंग टू हर स्किन. आणि आता तो बरेच स्किन इश्यूज जे असतात, हा. म्हणजे आपले सोप्स हे फक्त फील गुड साठी नाहीये किंवा काही पर्टिक्युलर ह्याच्यासाठी नाही, बऱ्याच गोष्टी कन्सिडर करून आपण ते सोप्स बनवलेले आहेत. ओके. की स्किनचे एक्झिमा असतो, सोरायसिस आहे, असे बरेच प्रकारचे स्किनचे इश्यूज असतात, बऱ्याच लोकांना असतात. तो त्याच्यासाठी हा सोप बनवलेला आहे, ज्याच्याने त्याला बेनिफिट खूप छान आहे त्याचे. ओके. नाही म्हणजे खरंच हे खूप छान आहे, कारण आताच्या जे वातावरण आहे, आपण ज्यातनं म्हणजे आता एसी गाडीतनं उतरतो, खाली म्हणजे कुठे जायचं असेल तिथे हो. जातो आणि येतो, तोपर्यंत आपल्या हाताला असं जरी केलं तरी असं वाटतं की किती चिकट झाली असते, Yes, किंवा exactly. असं काहीतरी डस्टी सारखं आपल्या बरोबर. चेहऱ्यावरती येतं किंवा हातापायांवरती येतं आणि आपण इरिटेट होतो. ऍक्च्युली करेक्ट. जेव्हा तुमची स्किन छान असते तर तेव्हाच तुम्हाला प्रसन्न वाटत असतं खरं तर. नक्की. आणि अशा पद्धतीचे जर सोप असतील तर नक्कीच तो जो फील गुड, जसं मी मगाशी म्हणले की तो फील गुड जे येणं महत्वाचं आहे आणि तुमचं पुढचं काम होणं दिवसभरातलं जे महत्वाचं आहे ते अशा सोप्सने येतं. आणि खूप सुंदर पद्धतीने दोघी माहिती सांगतायत. हे इकडे काय ठेवलंय त्याच्यावरती कार्टून दिसतायत मला. येस. सो हे आपले टॉय सोप्स आहेत. ओके. ह्याच्यामध्ये आपण इरेझर्स घातले. सो आमचा पॉइंट तो इरेझर युज करायला मिळेल असा नसतो. हा. आम्ही इरेझर युज करतो बिकॉज इट इज सॉफ्ट. मुलं जेव्हा सोप युज करतात, पहिले म्हणजे मुलांना आंघोळ करायची नसते. एक्झॅक्टली सो तो एक रट असते आईची की बाबांची की अरे जा आंघोळ कर, जा आंघोळ कर. Right. एस्पेशली मुलांना, त्यांना खेळण्यात इतके ते बिझी असतात की त्यांना लहान मुलांना नकोच असते आंघोळ. Correct. सो हा एक त्यांना ब्राईब आहे की अरे मस्त सोप आहे, जा आंघोळ कर. आणि दुसरं म्हणजे मला तो टॉय खेळायला मिळेल म्हणून तो आंघोळ रगडून साबण युज करतात. जोक्स अपार्ट, पण या सोप मध्ये पण लहान मुलांसाठी आपण बटर्स युज केलेले आहेत. सो अच्छा. कोकम बटर आपण त्याच्यात घालतो. अच्छा. कोकम बटर आपल्या स्किन साठी खूप चांगलं आहे. अगदीच. हायली मॉइश्चरायझिंग. सो त्यांना ते फन बरोबर त्यांना ते त्याचं यूज पण मिळतो. इफेक्ट पण. करेक्ट करेक्ट. म्हणजे मला आठवतं कोकणात लहानपणी गेल्यानंतर एक असा Exactly. पांढरा गोळा गोळा लाडू असायचा. हा Ball. असं Correct. असायचं एक हो. गोळा, म्हणजे असे वेगवेगळे शेप्स असायचे त्याचे. आणि मग पाण्याने पाय खराब झाले किंवा हा. फुटले असतील तो तर पायाला आजी वगैरे सांगायची की ते Exactly, लावा. exactly. आणि बरोबर. इव्हन कुठलाही म्हणजे काही खर्चटला वगैरे तरी पण तो युज केला Use जातो, केला. घासून ठेवायचा, बस ते बरं झालं. बरं झालं बरं So झालं. तो आपण कॉन्सेप्ट ह्याच्यात वापरलेला आहे. एक्झॅक्टली. आणि त्याचा कुठले साईड इफेक्ट नाही ना. कधीच नाही, त्याच्यात कधीच नाही. इट इज नॅचरल. नॅचरल. सो फॅन्टॅस्टिक. आणि आता सगळ्यात महत्वाचं की येणाऱ्या नवीन हा जो सीझन आहे आता सुरू होतोय, हे चातुर्मास आणि त्याच्यानंतर येणारी लग्न सराई, तर त्याच्यासाठी आता मला बेसिकली पहिल्यांदा सांगा की पावसासाठी तुम्ही काय स्पेशल घेऊन आले? बेसिकली पावसात काय होतं की आपल्याला खूप मजा येते पावसात भिजायला आणि सगळं एकदम छान ग्रीनरी वगैरे असते डेफिनेटली. पण पावसाळा नक्कीच काही असे स्किन इश्यूज घेऊन येतो की ह्युमिड ह्याच्यामुळे काही लोकांची स्किन एकदम ऑइली पण होते किंवा काही लोकांची एकदम ड्राय होते, इचीनेस वाढतो आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्या इचीनेस आणि ह्या गोष्टींना कन्सिडर करून आम्ही एक 7 सोपची एक सिरीज रिसेंटली लॉन्च केली होती. ओके. त्याच्यात 6 सोप्स जे आहेत त्यातले ते ऑलरेडी आपल्याकडे होते आणि 7वा मी सोप नवीन लॉन्च केला आणि त्याचं नाव आहे मिट्टी की खुशबू. ओके.
सो हा सोप ऍक्च्युअली तुम्हाला त्याचा फ्रेग्रन्स देतो, मिट्टी की खुशबू. पहिल्या पावसात जेव्हा तो मृदगंध येतो तो ह्याच्यात कॅप्चर केलेला आहे. आणि अगेन इट हॅज बेनिफिट्स. त्याच्यात मुलतानी माती आपण केलेली आहे. ओके. सो मुलतानी मातीचे बेनिफिट सगळे त्याच्यात मिळतात. त्याच्यानंतर हा पण एक पावसाची निगडीत मसाला चहा. वा. स्पायसी टी. वा वा. सो तू ह्याचा स्मेल पण घेऊन बघ, तुला ते अगदी मागून. ऍक्च्युली त्याच्यामध्ये तुम्ही चहा पावडर ऍक्च्युअल चहा पावडर आहे. which is an exfoliator. ओके. हो, आपल्याला पार्लर मध्ये टी बॅग्स ठेवून आपल्या चेहऱ्यावरती बऱ्याच काही हो. गोष्टी केल्या जातात. तर सोप असेल तर किती छान ना. सो 7 सोप आहेत, आठवड्याचे दिवस 7 असतात. असे लावून ठेवले मंडे, ट्युजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. तर चांदी ही चांदी. नाही, चांदी ही चांदीपेक्षा सोप ही सोप असं म्हणायला हरकत नाही आता. आणि खूप मस्त त्याचे शेप्सही. मला ना सगळ्यात तुमचं काय आवडतं माहितीये का आता इथे, की प्रत्येक सोपचा शेप वेगळा आहे, त्याच्यावरती काहीतरी डिझाईन तुम्ही केलेलं आहे. तर तुम्ही असं काही त्याचे मोल्ड्स मिळतात. बट वी सी टू इट. आता तुझी जर ऑर्डर आहे, तू 7 सोप्सची ऑर्डर दिली, आम्ही रिपीट नाही देणार. वी विल गिव्ह यू प्रत्येक सोपचा वेगळा मोल्ड देऊ. तुझ्या आवडीप्रमाणे देऊ. काही फोटोज आपण टाकलेले आहेत आपल्या इंस्टाग्राम, फेसबुकवर. ओके. लोक बघतात आणि स्पेसिफिकली सांगतात की मला हा shape मोल्ड मध्ये पाहिजे. मग हे सोप्सची माझी ऑर्डर आहे, हा मोल्ड मध्ये तू कोणताही दे, पण मला हा मोल्ड हवाय. अच्छा. सो अशी पण ऑर्डर येते. तर हे मस्त वाटतं, बिकॉज दे ऑल्सो नो की तुम्ही स्मॉल बॅचेस मध्ये बनवताय. म्हणजे असं बनवलेलं आहे आणि देऊन टाकताय असं होत नाही ऍक्च्युली. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की बी हँडक्राफ्टचे इन्स्टा आणि फेसबुक पेज नक्की पहा. त्यांची जी फोटोग्राफी आहे ना, एक्सलंट. आणि तो फोटोग्राफीचा कॉर्नरही मी आता बघून ठेवलाय. जाता जाता माझा एक सेल्फी तिथे होणार आहे. कारण मला असं वाटतं कुठलंही प्रोडक्ट जेव्हा तुम्ही बाहेर विक्रीसाठी आणतात त्यावेळेला त्याची जी म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती अशा पद्धतीने वाढवू शकता. आणि जर असे सुंदर सुंदर शेड्स आहेत, त्याचे मोल्ड्स आहेत, आणि तुम्ही एका कॉर्नर मध्ये अशी फुलं, पानं वगैरे ठेवून, कुंड्या ठेवून त्याचे फोटो काढताय वेगवेगळे, आणि खूप छान लाईट तिथे येतोय, त्याच्यामुळे या प्रोडक्टची व्हॅल्यू अजून वाढते. तर असे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर 100% तुम्हालाही खूप आनंद मिळणार आहे, एवढं नक्की. आणि खूप छान ही संकल्पना आहे. आणि आता येणाऱ्या सीझन साठी काय, पावसाळ्यासाठी झालं, पण पुढे समजा आता आम्हाला मंगळागौरीला काहीतरी गिफ्ट द्यायचं किंवा डोहाळे जेवण येते, तर बायकांना गिफ्ट आवडतं. आणि अर्थात आजकाल जेंट्सना सुद्धा द्यावं लागतं. एक पेपर बॅग मध्ये काय आहे ते आधी उघडून बघितलं जातं की काय माझ्या म्हणजे पसंतीचं आहे ना, किंवा मी यूज करू शकेन असं आहे ना, तर ते बघितलं जातं. तर काय त्यांच्यासाठी आहे गिफ्ट आयडियाज? सो आपल्याकडे गिफ्टिंग साठी एकतर हे सोप बद्दल बोलतोय तर आय जस्ट टेल यू, हे व्हिप्ड क्रीम सोप आहे. अच्छा. चेरी ब्लॉसम फ्रेग्रन्स जो उघडले आला. नाही, अंगाला लावायचं आहे. मी असं करते म्हणून करू नका. फॅन्टॅस्टिक. सो इव्हन आपलं जे टॅगलाईन आहे या सोप साठी, इट लुक्स लाईक सॉफ्टी बट माइंड इट डोंट ईट. सो माझं झालं ते बरोबर होतं. सो हा सोप जसं तू असं केलंस तसा एवढाच लागतो. वी गिव्ह अ लुफा अलॉंग विथ दिस. ओके. लुफावरती तो घ्यायचा आणि पूर्ण बॉडीला तो लॅदर अप करतो. अच्छा. सो एका वेळी फक्त एवढीशीच क्वांटिटी सफिशियंट होते एका आंघोळीसाठी. म्हणजे वाटाणा एवढा अगदी तो लागतो. साईज. येस. सो तो आणि हायली मॉइश्चरायझिंग. ह्याच्यात ते दिसतच आहे ते, कारण क्रीमी टेक्स्चर. एक्झॅक्टली त्याचं जे टेक्स्चर आहे ना, म्हणजे मी आता इथे समोर आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकते ते किती सुंदर दिसतंय. तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा फील कळेल, कारण उघडल्या आधी त्याचा फ्रेग्रन्स आणि त्याच्यानंतर त्याचं ते दिसणं, त्याच्यावरती ठेवलेले ते सुंदर सुंदर कण जे आहेत, बीन्स आहेत, ते खूप सुंदर दिसतंय. आणि ते क्या बात आहे. अजून काय आहे? त्याच्यानंतर हे जसं गिफ्टिंग साठी बोलतोय, सो पुरुषांना पण चालेल असा हा सोप आहे. या सोपचं एक हा सोप नुसता आंघोळीसाठीच नाहीये, तर हे सबस्टिट्यूट आहे तुमच्या शेविंग क्रीम साठी. म्हणजे हा क्रीम सोप जो आहे हा ऍज अ शेविंग क्रीम म्हणून पण युज केला जातो, कारण की याला लॅदर खूप आहे तो.
सो आणि दुसरं म्हणजे याच्यात आपण क्ले यूज करतो, बटर्स यूज करतो, Right. त्यामुळे स्किनला रेझरचे रॅशेस येत नाही. हो, अच्छा. त्यामुळे ते पुरुषांसाठी पण तो एक आयडियल गिफ्ट आहे. माझी बॅग पॅक करा. याचं कारण असं आहे की ऍक्च्युली म्हणजे तुम्ही बाहेर जे शेविंग क्रीम्स आहेत किंवा आपल्याला सुद्धा मिळणारी मॉइश्चरायझर्स आहेत, बऱ्याचदा असं होतं की ती नंतर त्याचा काही इफेक्ट जाणवत नाही. टेम्पररी Exactly. इफेक्ट हा. मिळतो, नंतर थोड्या वेळाने विअर्स ऑफ, तुम्हाला हा. परत मॉइश्चरायझर हवं आहे असं लागतं. एक्झॅक्टली. बरं, हे लावल्यानंतर आफ्टर शेव्ह लोशन वगैरे लावायला लागतं का? नाही, मी, म्हणजे गरज जेंट्ससाठी नाही. विचारते. हा तरी वापरत मी नाही वापरत, कारण अच्छा. की त्याचा स्मेल एक राहतो थोडा वेळ. ओके. स्मेल राहतो आणि दुसरं म्हणजे मॉइश्चर Moisture. स्किनवर. त्याच्यामुळे तुला आणखीन ते दुसरं काही शेविंग जेल वगैरे लावायची गरज लावायची नाही. गरज नाही. ओके, ग्रेट. येस, अजून काय दाखवतो? त्याच्यानंतर वी हॅव दिस बॉडी पॉलिशिंग स्क्रब. अच्छा. हे आपण जसं पावडर उठणं मिळतं, हा. उठणं इज इन द फॉर्म ऑफ पावडर, राईट. पण आता आपण ते पावडर जेल फॉर्म मध्ये दिली आहे, सो दॅट इझी ऍप्लिकेशन. ओके. पावडर कुठे लागते कुठे नाही लागत, त्याच्याऐवजी आपण हे दिलंय. आणि ऍज आय सेड, सगळं आम्ही कॉफीने सुरू करतो. सो हा मी लगेच असं बघितल्या मला कॉफी दिसली इकडे. So हा कॉफीचा स्क्रब आहे. कॉफीचा दुसरा एक फायदा आहे की कॉफी एक अँटी एजिंग Aging. म्हणून ते खूप स्किनला स्किनसाठी चांगलं आहे. येस. Correct, correct, correct. सो हा कॉफी आणि रेड वाईन असे म्हणजे- 2 व्हेरियंट्स आहेत. म्हणजे कॉफी घ्यायची पण, हा. कॉफी लावायची पण आणि तरुण दिसा. Yes. इनफॅक्ट आमचा एक फ्रेंड आहे, तो त्याने हे घेतलं, विप क्रीम स्क्रब मध्ये आहे आपलं, हा. आणि तो म्हणाला त्या दिवशी बायकोचा मूड खराब होता, मी तर म्हणलं जा बरं तू आंघोळ करून ये. शी इज ऑल्सो कॉफी लवर, मग तिने त्या कॉफी याने आंघोळ केल्यानंतर तिचा मूड चांगला आहे. पण खरंच ती बाहेर इतकी खुश आहे. नॅचरली म्हणजे मला असं वाटतं की केमिकल्स पेक्षा सुद्धा ही आपली जी पारंपरिक प्रोडक्ट जी आहेत तर ती वापरली तर मला असं वाटतं की आपलं जे म्हणजे जी हानी होती शरीराची केमिकल्समुळे तर ती थोडी कमी कमी व्हायला सुरुवात होईल नाही का? तर वी हँडक्राफ्ट आमची ब्रँडची टॅगलाईनच ही आहे की बॅक टू बेसिक्स. हम्म. म्हणजे आपण जे पूर्वी आजी आणि ते पणजी वगैरे जे यूज करत आलेले आहेत Right, right. तो Powder, कॉन्सेप्ट आपण herbal. एक ह्याच्यात सुरू केलेला आहे. आजीबाईचा बटवा उघडला अगदी. येस. आणि हे काय दिसतंय बाटल्यांमध्ये मला? हे आहेत सॉल्ट्स आहेत, की बाथ सॉल्ट, फूड स्पा सॉल्ट्स म्हणता येईल. अच्छा. सो हे आपले फूड सोप साठी युज करू शकतो, आंघोळीसाठी युज करू शकतो, बादलीमध्ये घेऊन आंघोळ कधीतरी वन्स इन 15 days, वन्स इन अ मंथ तुम्ही करू शकता. बेसिकली ऍज आय सेड, बॅक टू बेसिक्स. हा. मीठ हे नेगेटिव्हिटी निघण्यासाठी निघण्यासाठी. आपल्याला ओवाळलं जायचं, बरोबर. दुष्ट दुष्ट काढायचे. काढायचे. सो मिठाने काढायचे का? बिकॉज इट क्लिअर्स द नेगेटिव्हिटी इज Correct. व्हॉट वी बिलीव्ह. करेक्ट. सो हे पण तेच करतं. आंघोळ करा कशाला? त्या दिवशी तुम्ही साबण वापरूच नका, मिठाच्या पाण्याने आंघोळ करा. अच्छा. दिस हॅज मेडिसिनल सॉल्ट इन इट. एप्सम सॉल्ट आहे, डेड सी सॉल्ट वापरतो आपण त्याच्यात, अच्छा. आणि इसेन्शियल ऑइल्स पण आहेत. विच इज एक्सलंट फॉर युअर स्किन. ओके. याचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. व्हेरियंट्स आहेत. ओके. हे लेमन ग्रास आहे, अच्छा. हे रोज आहे आणि हे लव्हेंडर आहे. सो Okay. ऍज आय सेड, आंघोळ करता येते. लव्हेंडर इज गुड थेरपेटिक. लेमन ग्रास आणि लव्हेंडर, हा. ज्यांना इन्सोमियाचा त्रास असतो अच्छा. त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. इधर तुम्ही पाय सोप करा झोपायच्या आधी, हा. इफ नॉट तुम्हाला वेळ नाही एवढं सगळं करत बसायला, झोपताना तुम्ही बेडसाईड टेबल मध्ये तुम्ही वाटीमध्ये छोट्या एक बोलमध्ये. एक चमचा मीठ घ्या, थोडस पाणी ठेवा आणि कीप इट नेक्स्ट टू यू. झोपताना बेडसाईड टेबलला ठेवा. त्या फ्रेग्रन्सनी तुमचं मन हळूहळू हळूहळू एकदम शांत होतं, डिप्रेशन क्लिअर होतं. इट डेफिनेटली हेल्प्स इन इन्सोमिया अँड डिप्रेशन. फॅन्टॅस्टिक. म्हणजे सी आउट ऑफ द बॉक्स इज रिअली आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे मी ऍक्च्युली विचार नव्हता केला की असंही काहीतरी आपल्याला हाताशी लागेल किंवा अशा कुठल्या तरी एका प्रॉडक्टशी माझी ओळख होईल की ज्याच्यामध्ये हे असं काही
किती मिळेल. हो. कारण बेसिकली मला असं वाटतं अश्विनी, आता जे सिनियर सिटीजन्स आहेत Exactly. तर आफ्टर करोना त्यांच्यावरती खूप इफेक्ट झाले. हो, कारण please. 2 बरेच वर्ष दिवस भेटले 2 नाही. वर्ष घरामध्ये राहणं, हे जे रेग्युलर आता हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा त्यांचे स्वतःचे ग्रुप्स आहेत, तर त्यांना ते मॉर्निंग वॉक आणि मग इव्हिनिंग कट्टा असं सगळं जे होतं ते हो. बंद झालं होतं. आणि मग त्याच्यामुळे त्यांची झोप गेली, झोप. मग उगीचच काळजी, हो. मग आता मग मला काही झालं तर, मग मला काही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा होतं किंवा बरोबर. आत्ताचं स्ट्रेसफुल जे लाईफ आहे, आयटी सारख्या सेक्टर मध्ये जे बरोबर. लोक काम करतात अगदी. किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी सतत ऑन टोज राहणं आणि त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स हे क्युअर करू शकतात ना. नक्कीच, नक्कीच. पोटात घेण्यापेक्षा शेजारी ठेवणं किंवा अंगाला लावणं केव्हाही चांगलं. खूप चांगलं, खूप अगदी चांगलं. अगदी. इव्हन आता आम्ही जेव्हा एक्झिबिशन्स मध्ये जातो, दिवसभर उभं राहून रात्री जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये पोहोचतो, अक्षरशः दमलेलो असं, पायाचे तुकडे पडतात तसं होतं. बट दिस इज अवर क्युअर. आम्ही हे मिठाचा एक डब्बा घेऊनच ट्रॅव्हल करतो. सो रात्री दोघंही बकेटमध्ये पाय ठेवतो, मस्त गरम पाणी कोमट पाणी घेतो जितकं होईल तितकं, आणि मग ते करता करता बाकीच्या गप्पा चालू असतात की हा उद्याचं काय 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 आहे, आज कसा होता वगैरे. वी टॉक अबाउट इट. सो इव्हन आपण पण आता मुलांचा अभ्यास घेताना बादलीत तुम्ही पाय ठेवून द्या. इट सॉल्व्स युअर टाइम. Saves your time. सेव्स युअर टाइम. तसंच आपण हा गिफ्टिंग साठी एक रेनबोचा सॉल्ट काढलेला आहे. सो हे रेनबो कलर्स मध्ये. मी मगाशी म्हटलं ना, मला असं वाटतंय सारखं मी काहीतरी फूडच्या इथे आले आणि कारण हे फालुदासारखं नाही दिसत आहे तुम्हाला. म्हणजे पटकन उघडलं, चमचा घेतला आणि बाबा चला, आणि मग ते मीठ आहे असं कळलं काय होईल. पण जरी मीठ असलं तरी सुद्धा मीठ अत्यंत उपयोगाची गोष्ट आहे. आपल्या अन्नात जसं मीठ लागतं तसंच आपल्या शरीरासाठी सुद्धा, म्हणजे आउटर क्लिनिंग साठी सुद्धा मीठ अत्यंत उपयुक्त आहे. आणि तुम्ही जे बॅक टू बेसिक्स जे म्हणालात ते ह्याच्यामध्ये दिसतंय आणि अप्रतिम. मला यांच्या पॅकेजिंग बद्दल सुद्धा मला खूप कौतुक आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडून ठेवलंय, हे ट्रेस बघत असाल किंवा इथे हे बॉक्सेस बघत असाल तर हे इतकं मांडणी पण यांची इतकी सुरेख आहे. मला सांगा, गिफ्ट आयडियाज जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तुम्ही काय पद्धतीने ती म्हणजे जसं आता मी जे रॅपिंग बघते किंवा हे बॉक्सेस तुम्ही रेडी केलेले दिसतात, तर काय ठरवता किंवा जशी ऑर्डर येईल तसं असतं की तुम्ही स्वतःच सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये इनोव्हेशन टाकता? सो बेसिकली वृंदा, आम्ही काय बिलीव्ह करतो माहितीये, जेव्हा तू आपल्याकडे ऑर्डर प्लेस करते, we either think that it is for yourself, Right. so basically you're pampering yourself, Right. or it is to give. Right. गिफ्ट असेल तर तू मला सांगशील की आम्हाला गिफ्ट करायचंय, तर तू असं असं पद्धतीने Correct. किंवा असं असं हवंय, आम्ही तुला ऑप्शन्स देतो. हां. आपल्याकडे बास्केट आहेत, आपल्याकडे कार्डबोर्ड बॉक्सेस आहेत, पण बेसिकली वी सी टू इट की जितकं एन्व्हायरमेंट फ्रेंडली करता येईल पॅकिंग तितकं करतो. सो वी यूज पेपर, वी यूज प्लास्टिक बॉटल्स, पेट बॉटल्स, पण आपण ह्याच्यात पण आपली मुवमेंट आहे री हॅशटॅग री, ज्याच्यात रियूज अँड रिसायकल. ओके. सो तुम्ही आम्हाला डब्बा परत द्या, आम्ही त्याच्यात तुम्हाला दुसरा प्रोडक्ट तो तुम्ही नेक्स्ट ऑर्डर कराल तेव्हा देतो. परफेक्ट. सो तेव्हा त्यांना तसा डिस्काउंट देतो आपण. बेसिकली काय होतं की काही गोष्टीत प्लास्टिक वापरता येणं म्हणजे न वापरता येणं कठीण, अवॉइड करणं अवॉइड कठीण करणं असतं. कठीण जातं. पण जिथे जिथे होईल तिथे तिथे आम्ही असं बघतो की रिसायकल जे होईल, जसं आता हे बास्केट आहे की हे वेताचं बनलेलं आहे, हे रिसायकल होणार आहे. आणि लोक यूज करतात. लोक यूज पण शोपीसाठी करतात. वगैरे. प्लास्टिक जनरली आम्ही अवॉइड करतो यूज करायचा. पण मग त्याच्यात ही आम्ही मुवमेंट सुरू केली की तुम्ही यूज केलेलं आम्हाला परत द्या, आम्ही त्याच्यात तुम्हाला ते सॅनिटाईज करणार. आम्ही प्रॉपर Next. सॅनिटायझेशन आहे आपल्याकडे, आणि त्या सॅनिटायझेशन झाल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यात दुसरं प्रोडक्ट हवंय किंवा सेम प्रोडक्ट हवंय ते आपण पॅक करून देऊ शकतो. व्हेरी गुड, खूप छान. सो आता हा बॉक्स आहे, कार्डबोर्डचा बॉक्स आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण फिलर्स घालतो, विच इज हा. अगेन कागदाचेच असतात. बरोबर. त्याच्यानंतर आपण तुला जे पाहिजे ते प्रोडक्ट ठेवतो, अच्छा. आणि मेन म्हणजे तुला कस्टमाइज नोट देतो आपण. Oh. सो वी Handwritten. थँक यू, विच इज अगेन हँड रिटन. आणि बेसिकली दिस इज की आम्हाला खूप वाटतं की तुम्ही आमच्याकडे ऑर्डर दिली आहे. सो इवन इफ वी हॅव 1000 कस्टमर्स, यू आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अस, इज व्हॉट वी शो यू. सो ही अशी हँड रिटन नोट जाते, आणि हा असा गिफ्ट बंद केल्यासारखा तो बॉक्स जातो. ओके. सो इवन इफ यू आर ऑर्डरिंग फॉर युअर सेल्फ, हा. तुला असं वाटतं की अरे
मी किती म्हणजे मी साध्या किराण्यावाल्याकडनं साबण नाही मागवलेत. सो दॅट इज द फिलिंग विच वी वॉन्ट यू टू Rather हॅव. बरेच कस्टमर्सनी आम्हाला नंतर सांगितलं की माझा बर्थडे असल्यासारखं मला फिलिंग Yes. जो माझा बर्थडे नव्हता. ऍक्च्युली म्हणजे जरी तू माझ्यासाठी असेल आणि तुम्ही जर असं पॅकिंग वगैरे करून पाठवलं तर मला असं "वाव, माझे साबण आले आणि आता मला ते वापरायचंय." माझ्या मैत्रिणींनी त्याला नाव दिलंय जॉय बॉक्स. Yes. सो ऑर्डर आली की मला त्या लगेच मेसेज करतात, आशू तुझा जॉय बॉक्स आला. व्हेरी गुड. किती छान. आणि आता हे बघत असाल तर ह्याच्यामध्ये त्यांनी आता वेगवेगळे अजून प्रोडक्ट्स ठेवलेत. हा वेताचा आहे आणि ह्याच्यामध्ये साईजेस आहेत. ह्याच्यात व्हेरियस साइजेस आपण कस्टमाइज करतो. सो तुम्हाला पाहिजे तुमची ऑर्डर जशी असेल त्याप्रमाणे आपण बास्केट देतो. ओके. आणि तुम्हाला ऑर्डर म्हणजे जे मिळतात किंवा जे कस्टमर तुमच्याकडे रिपीटेड आहे तर ते त्याच सोपची डिमांड करतात की काही वेगळं ट्राय करायचं असतं? कसं असतं की काही लोकांना एखादा सोप सूट झालेला असतो, हा. सो स्वतःसाठी ते कायम तोच सोप वापरतील, पण Okay. घरच्यांसाठी ते किंवा नवीन आहे गिफ्टिंग असेल गिफ्टिंग असेल तर तेव्हा ते ते सांगतात की तुम्हाला जो छान वाटतो तो तो तुम्ही पाठवा. वापरा. Correct. आणि बरेच लोकांना नवीन नवीन ट्राय करायचं असतं. काही लोकांनी तर आम्हाला असे दिले की हा पहिले 6 तुमच्या कॅटलॉग मधले पहिले 6 आज पाठवा, हा. नेक्स्ट 6 नंतर पाठवा, अच्छा. असं त्यांनी एक सांगून ठेवलेलं असतं. ओके. So काही असतात आपण जसं नवीन रेस्टॉरंट मध्ये नवीन काही ट्राय करायला Try तयार करतो. असतो. काही लोकांना नाही मला व्हेज कुर्माच आवडतो. Right. सो तसा प्रकार इथे पण आहे. बरोबर. ते तुम्ही मेनू कार्ड ठेवलंय. हो. आणि आणि अजून एक वी हँडक्राफ्ट स्पेशालिटी आहे आणि तो जो पिंक बॉक्स आहे Yes. तर ती स्पेशालिटी आहे. तर तो पिंक बॉक्स येस हे आपलं झोडियाक हॅम्पर आहे. सो आपल्या या सिरीजचं नाव आहे सेलेस्टियल एफिल्जन्स. ओके. आणि ह्याच्यामध्ये झोडियाक हॅम्पर बनवला आहे. ऍज पर द झोडियाक सन साइन प्रमाणे म्हणजे सन साइन म्हणजे तुमची बर्थ डेट प्रमाणे सन साइन्स असतात प्रत्येकाच्या. तर तुम्ही त्या बर्थ डेट प्रमाणे सन साइनला घेऊन येतात आणि त्या सनसाईनचं एलिमेंट असतं, कलर असतो, फ्रेग्रन्सेस असतात, त्याच्याप्रमाणे तुमची स्ट्रेंथ डिफाईन होते. परफेक्ट. सो आपण हा जो बॉक्स बनवलाय गिफ्ट हॅम्पर, दिस इज फॉर युअर माइंड, बॉडी अँड सोल. अच्छा. असा हा हॅम्पर आहे. ओके. सो ज्याच्यामध्ये आपण सोप केला आहे विच इज ऍज पर युअर सनसाइन. हा सॅजिटेरियसचा आहे. हा. विप्ड क्रीम सोप देतो आपण त्याच्याबरोबर. त्याच्यावर लुफा येतो. दिस इज बाथ सॉल्ट. हा. जे मगाशी पाहिलं आपण. Yes. दिस इज ऑल फॉर युअर बॉडी. ओके. आणि त्याच्यानंतर वी हॅव कॅन्डल विच इज फॉर युअर माइंड अँड सोल. ही कॅन्डल बेसिकली आपण जे कॅन्डल्स बनवतो ते कम्प्लिटली सोया वॅक्स कॅन्डल्स आहे. अच्छा. सो ह्याची सूट राहते म्हणजे तो काळा एक धूर येतो ना हा, तो हा. येत नाही ओके. आणि हे टॉक्सिक नाहीये. अच्छा. जनरली कॅन्डल्स बाहेरचे जे असतात ते हो, टॉक्सिक त्याचं- असू शकतात, पॅरेफिनने ते बनतात. करेक्ट. आपण सोया म्हणजे व्हेजिटेबल सोया जो असतो हो. त्याच्याचा वॅक्सने बनलेला असतो. व्हॉट्स युअर राशी? सिलेक्ट युअर राशी रादर. म्हणजे व्हॉट्स युअर राशी ठीक आहे, माझी काय बाबा आहे धनु, पण आता मला जरा वेगळं काहीतरी वापरून बघायचंय. So काही जण असे पण आहेत की माझी राशी बर्थ डेट प्रमाणे ही आहे पण माझी मून साईन म्हणजे मी ज्या राशीमध्ये बॉर्न झाले, मराठी आपली राशी हो, हो, असते, हो. तर तो पण हॅम्पर पाठव. हा. अच्छा. म्हणजे So- करेक्ट आहे. दोन्हीचे बेनिफिट्स मिळतील. बरोबर आहे. आणि असं जर इनोव्हेटिव्ह काहीतरी मिळालं तर मग माझ्यासारखे अनेक लोक असतात, आता तुमच्यासारखे अनेक लोक असतात की जे असं काहीतरी नवीन नवीन ट्राय करतात आणि म्हणूनच तर आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडियाज आहेत ना आपल्या. येस. अजून ते काय आहे? सो ऍज स्वप्नीला सांगितलं ह्या कॅन्डल्स आहेत आपल्या. अच्छा. सो सोयवॅक्सच्या कॅन्डल्स आपण बनवतो. ही अजून एक कॅन्डल आहे वर्गो मधली. अच्छा. सो त्याच्यातलीच आली आहे. आणि नंतर आपल्याकडे व्हेरियस फ्रेग्रन्सेस आहेत. सो दिस इज स्पायसी सॅसी. स्पायसी सॅसी इज द नेम. त्याच्यामध्ये काय आहे तर स्पायसेस, लवंग आहे, कार्डमम आहे, सिनेमन आहे, अजून स्टार अनीज असतं ते हो, आहे. हो. उघडून बघितलं असतं तो त्याचा फ्रेग्रन्सच एवढा छान आहे. आणि कॅन्डल म्हणजे तू लिट केल्यावरती वाव, गरम मसाला. काय करू मी? पुडीच आहे त्याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये ऍक्च्युअल तुम्हाला जे सगळं इलायची लॉंग वगैरे जे सगळं आहे तर त्याच्यामध्ये ते दिसेल आणि अप्रतिम सुगंध येईल. खूप सुंदर. म्हणजे कोणी येणार असेल आपल्या घरी पार्टीसाठी वगैरे Yes. आणि हे असं काहीतरी अगदी जर अगदी छान छान माहोल बनवतं. एक्झॅक्टली माहोल. त्याच्यानंतर असेच व्हेरियस फ्रेग्रन्सेस आहेत. मरीन आहे, हा. फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट म्हणजे आपण जंगलात जसा जातो तसा तो हा. वुडी स्मेल जो असतो, अच्छा. फ्लावरी स्मेल असतो, तसा हा आहे. वाव. आणि म्हणजे हा- आता पावसाळ्यात जर जंगलामध्ये अगदी, गेलो अगदी. तर त्या वाळक्या हो. पानांचा आणि त्या मातीचं जे मिश्रित Yes. जो हो. स्मेल आहे तसा हा गंध आहे. खूप सुंदर. आहा, क्या बात आहे. त्याच्यानंतर हा औद आहे, म्हणजे अरेबियन वूड औद जे जे म्हणतात हा 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 ते हा. आहे. आणि एक आहे तो मरीन आहे. हे पण अप्रतिम आहे ह्याचा सुगंध. Yes. आपल्याकडे जे धूप स्टिक्स किंवा धूप कॅन्डल्स मिळतात किंवा आपण जो खड्याचा जो धूप वापरतो, हो. खडा धूप ज्याला म्हणतो, हो. तर तशा टाइप मध्ये हो. म्हणजे स्मेल Smell आहे तसा आहे. औदचा. बरोबर. हे पण अप्रतिम आहे. हे जरा थोडस समुद्राच्या अगदी. ठिकाणी गेल्यानंतर जसं आपल्याला वाळू आणि ते हा. समुद्राचं तसं बघा काय काय आहे. सो बेसिकली आपली आयडिया काय आहे वृंदा, की आता मार्केटमध्ये तुम्हाला वनिला, लेमन ग्रास, लव्हेंडर ह्या कॅन्डल्स मिळतात. बरोबर. तुला त्या स्पेसिफिक पाहिजे तर आम्ही करून देऊ, हा. पण त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला काय वेगळं देऊ शकतो, विच यू वोंट फाइंड इट इन द मार्केट, इज आवर मोटो. Fantastic. आणि खरंच हे नाहीये, हे मार्केटमध्ये असं इझिली अवेलेबल नाहीये. म्हणजे कुठल्याही मोठ्या शॉप्स मध्ये वगैरे गेल्यानंतर तुम्हाला एक टिपिकल टाइप ऑफ Typical. सेटच मिळतो हो. आणि त्याच्यामध्ये ते लोक फक्त इकडची इकडे इकडची इकडे करून देतात. पण तुमच्याकडे म्हणाल 7-8 प्रकार मला आता दिसले की वेगवेगळ्या कॅन्डल्स हो. आहेत आणि ज्यांच्याकडे अशा रेग्युलर पार्टीज होतात किंवा मैफिली होतात संगीताच्या किंवा आणखी गप्पांच्या सुद्धा, तर तेव्हा या कॅन्डल्स तुम्ही युज करू शकता. इवन आता सण येतात आपले सगळे, मग त्यावेळेला सुद्धा संध्याकाळच्या वेळेला जसं आपण हा जो औद आहे ज्यांनी दाखवलं, तर हा औद आहे ज्यांनी दाखवलं, तर असं एक थोड्या वेळासाठी लावून ठेवलं तरी सुद्धा ते खूप सुंदर सुगंध प्रसन्न पसरतो. होतात. एक्झॅक्टली होणारच आहे, कारण इतकं सुंदर आहे त्याचा गंध. खूपच छान. आणि अजून एक येस हे So काय हे आपण अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी, दोज हू अच्छा. बिलीव्ह इन हिलिंग अँड इंटेन्शन कॅन्डल्स, हा हा हा. त्यांच्यासाठी आपण हे काढलेलं आहे अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी. ओके. तर ह्याच्यात आपण काय वापरले तर ग्रीन ग्रीन इव्हेंच्युरिन, आणि सिट्रिन हे सेमी प्रेशियस स्टोन्स आपण घेतलेले आहेत अच्छा. आणि गोल्ड फ्लेक्स पण आहे. ओके. अगेन त्याला फ्रेग्रन्स जो दिलाय तो सिनेमनचा दिलेला आहे. हम्म, हम्म. सो बेसिकली सिनेमन आणि हे सगळ्या Attract गोष्टी money. असतात, ते अट्रॅक्ट करतात मनीला. अच्छा. प्रॉस्पेरिटी, अबंडन्स याच्यासाठी हे आहे. अच्छा. सो सकाळी 30 मिनिट्स, संध्याकाळी 30 मिनिट्स असं तुम्ही लावून ठेवलं तर घरात एक छान पॉझिटिव्हिटी निर्माण होते. ओके. बेसिकली वेलकम द मनी फ्लो अच्छा. इज वॉट. आणि ह्या सकाळची आणि संध्याकाळची वेळ आहे जेव्हा लक्ष्मी घरात येते. आपण आपण असं आपण believe म्हणतोच, करतोच. आपण म्हणतोच. अगेन गोइंग बॅक टू द बेसिक्स. Back to the basics. So, आणि मला हा जो दिसतोय हा स्विच कोड आहे. तर अच्छा. आपले एक हिलर आहेत, हा. त्यांनी हा आपल्याला कोड दिला आहे. ओके. सो दे हॅव डन अ स्टडी आणि त्याच्यानंतर त्यांनी तो कोड दिला आहे, ओके. जो इफ यू राईट डाऊन फॉर 11 टाइम्स और यू चॅन्ट फॉर 11 टाइम्स, त्याचा प्रभाव जास्ती आहे अच्छा. हे या कॅन्डल लावल्यानंतर. लीट केल्यावर. अच्छा. ओके ओके ओके. आणि मला सांगा, या सगळ्या कॅन्डल साधारणतः किती तासांसाठी म्हणजे वापरू शकतो आपण? म्हणजे त्याचं काहीतरी एक आवर असतील ना, कधी 10 तास, 15 तास, 20 तास बरोबर. असे काहीतरी आवर्स असतील त्याचे. बरोबर. तर साधारणतः काय किती तासापर्यंत आपण त्याचं युज करू शकतो? सो ह्या कॅन्डल्स ज्या आहेत त्या 26 आवर्स ड्युरेशन बर्निंग टाइम आहे. अच्छा. However, we always tell, आपल्याकडनं कोणीही कॅन्डल्स घेतलं की आम्ही त्यांना सांगतो की कोणतीही कॅन्डल, कितीही मोठा तुझ्याकडे जार असला, डोंट लाईट इट फॉर मोर देन 3 hours. कोणतीही कॅन्डल, व्हॉट हॅपन्स इज त्याची जी विक आहे ती जळत जाते आणि तुझी कॅन्डल संपते. However, तुम्ही जर आता आम्ही आमच्या कॅन्डल्स ज्या आहेत त्या 35 to 45 मिनिट्स जाळतो आणि नंतर बंद करतो, बिकॉज तोपर्यंत मस्त स्मेल आलेला असतो. हो. थोडा वेळ बंद करून मग परत लाईट करतो. व्हॉट हॅपन्स इज द वॅक्स मेल्ट झालेला परत तसाच राहतो, विक तशीच राहते. राईट. ह्याच्याने मला ड्युरेशन मोर दॅन 26 आवर्स पण मिळतं. परफेक्ट परफेक्ट. मिळणारच तिथेच जर ते जमा होते अगदी. तर नक्कीच मिळणार ना. व्हेरी नाईस.
येस. तर असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आता आपण सोपचे आणि कॅन्डल्सचे बघितले, पण मेरी नजर नहीं हटी है हे काय? सो आता बेसिकली प्रत्येकाला कुमकुमादी तैलम मध्ये खूपच जास्ती इंटरेस्ट आहे आणि बेसिकली दिस इज अन आयुर्वेदा प्रोडक्ट. ओके. तर आपलं कुमकुमादी तेलांचं नाव आहे ग्लोरियस. अच्छा. ग्लोरियस म्हणजे अजरामर. ग्लोरियस. ग्लोरियस. सो हे जर तेल मी हातावरती घेतलं, आय शो यू द ऍब्झॉर्बन्सी. ह्याची ऍब्झॉर्बन्सी इतकी छान आहे, दो इट इज ऑइल. हातामध्ये ते जिरलं पण, अँड इट कवर्ड सच अ बिग एरिया. इट वॉज जस्ट अबाउट हाफ अ ड्रॉप. सो ही कन्सिस्टन्सी मी माझ्या चेहऱ्याला लावते, माझ्या नेकला लावते रात्री झोपताना. सकाळी उठते तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचं तेज परत आलेलं असतं. जे आपण उन्हात फिरतो, जे आपण मेकअप लावतो, जेव्हा आपण खूप लाईट्स, हार्श लाईट, सनलाईटला फेस करतो, एसी ऊन हा जो आपला प्रवास असतो ऑफिस घर करताना, तेव्हा जो स्किनला त्रास झालेला असतो तो कुमकुमादी रात्री रिपेअर करतो. इट इज कॉल्ड मॅजिकल मिरेकल एलिक्झिर. ओके. माझ्या मते कुंकुमादी तेलांचं अनेक मोठ्या स्पा आणि सलून्स मध्ये त्यांची फेशियल्स आहेत, Yes. if I'm not mistaken. आणि आयुर्वेदिक पंचकर्मामध्ये सुद्धा त्यांचं कुंकुमादी तेलांचं खूप मोठं नाव आहे. ते खूप चांगल्या पद्धतीने कुंकुमादी तेलांनी आपल्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात आणि कुंकुमादी तेलांचं खरंच म्हणजे, आणि तुमचं नाव मला प्रचंड आवडलं. खूप सुंदर आणि किती छान बॉटल आहे बघा. आणि त्याच्यावरती त्यांनी सगळे ड्रॉपर वगैरे दिलेले आहे. सो आणि तिने दाखवलं आपल्याला की किती घालावं लागतं तुमच्या चेहऱ्यावरती, किंवा तुम्ही ज्या पार्टला, बॉडी पार्टला लावणार आहात तर तिथे थोडंसं घातल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन करू शकता. आणि ह्या अजून 2 बॉटल्स कुठल्या आहेत? ते तेल आहे, तर हे 2 आहेत ते फेस सिरम्स आहेत, वॉटर बेस्ड. ओके. ओके. ह्यांची नाव आहे रेडियन्स. रेडियन्स म्हणजे चमक. सो रेडियन्स इज व्हिटॅमिन सी आणि हॅलोरॉनिकचं. ओके. आणि ऑरम म्हणून आहे. ऑरम म्हणजे गोल्ड. सो बेसिकली इट इज गोल्ड डस्ट, 24 कॅरेट गोल्ड डस्ट पावडर घातली आहे ह्याच्यात. अच्छा. सो आपण कोणत्याही वेडिंगला, फंक्शनला जाण्याच्या आधी गोल्ड फेशियल करून आले की तू खुश. सो बेसिकली इट इज गोल्ड म्हणजे तुला तो ग्लो येतो चेहऱ्यावरती. अच्छा. तर हे तू रोज वापर, तुझा चेहरा अगदी मस्त ग्लो करत राहील. अच्छा. हे लावल्यावरती तुला मॉइश्चरायझरची गरज लागत नाही. So after you wash your face, you can apply this अच्छा. and you are done. तुला मॉइश्चरायझर चेहऱ्याला तरी लावायची नक्कीच गरज नाही. ओके. ओके. कारण बऱ्याचदा ना मॉइश्चरायझर लावल्यानंतर प्रचंड घाम येतो आणि मग त्यांनी पण असं होतं की सारखं पुसा, आणि आपण मेकअप केलेला असतो आणि जसं आता म्हणाले ट्रॅव्हलिंग करत असतो आपण, कुठे इथून तिथे जात असतो आणि त्यावेळेला असं तो घाम आणि त्यात तो मेकअप आणि मग तो जातो आणि मग त्याचे पॅची सगळं दिसायला लागतो आपला चेहरा. मग त्याच्यापेक्षा हे ऑरम इज नक्कीच. सो इव्हन मेकअपचं आता तू बोललीस तर वेडिंग मध्ये पण हेच होतं. आता आपल्याकडनं बरेच मेकअप आर्टिस्ट पण हे घेतात. अच्छा. इन्स्टेड ऑफ अ टोनर दे यूज सिरम. टोनर काय होतं, इट इज नाईस बट इट इज ओनली अ टेम्पररी फेज वेअर ते हायड्रेट ठेवतं स्किन. तू जर मेकअप न चेंज करता, न फेस वॉश करता कॅमेरा समोर उभी आहे 6 तास, तर थोड्या वेळाने तुझा मेकअप पॅची व्हायला अगदीच सिरम होऊ देणार नाही. अच्छा. मॉइश्चर कंटेंट एवढा आहे की तो तुमचा चेहरा थ्रूआउट डे, जोपर्यंत चेहरा तुम्ही धुवत नाही तोपर्यंत तो तुमचा चेहरा मॉइश्चराइज ठेवतो. आणि तुमच्याकडे अजून एक प्रोडक्ट जे मी वापरते रेग्युलरली, आणि ते म्हणजे हे प्रिस्टीन आउटस्टँडिंग मेकअप. तुमचा जो काढायला तुम्ही जे काही प्रोडक्ट वापरत असाल बाहेरचे, त्यापेक्षा प्रिस्टीन 110% बेटर आहे, एवढं मी सांगू शकते. सांग याच्याबद्दल. येस. सो प्रिस्टीन इज अगेन फेस क्लिन्झर. प्लीज. Or it is a makeup remover. You Yes. can use it like a face cleanser or a makeup remover. आता फेस क्लिन्झर कधी वापर, मला विचारतात की फेस क्लिन्झर आणि फेस वॉश मध्ये काय फरक आहे. सो बेसिकली फेस वॉश तुमचा फेस जे आहे वरच्या वर ते क्लीन करेल. क्लिन्झर म्हणजे तो आतमधनं पोर्स साफ करतो. ऑइल जे एक्स्ट्रा ऑइल असतं, एक्स्ट्रा डर्ट असतो ते साफ करतो. आणि प्लस मेकअप आपण करतो तो केल्यानंतर कधी कधी स्किन ड्राय होते. So this won't let you dry because ह्याच्यात hyaluronic acid आहे. ओके. आणि when I say acid,
सो इट इज नॉट समथिंग विच इज हार्मफुल फॉर युअर स्किन. काही असतात ऍसिड्स विच आर व्हेरी गुड. इनफॅक्ट काही केमिकल्स असतात विच आर गुड फॉर युअर आपल्या पोटात पण सायट्रिक ऍसिड असतं. एक्झॅक्टली. आणि प्रिस्टीन मी वापरते आणि मी सांगते तुम्हाला, तुमचं म्हणजे आता जर तुम्ही पाहत असाल, हा मेकअप आहे माझ्या चेहऱ्यावरती, घरी गेल्यानंतर मी एक छोटासा कापसाचा तुकडा घेऊन त्याच्यावरती मी हे ठेवते आणि एक हार्डली 2-3 थेंब मला लागतात आणि ते मी क्लीन करते, तेव्हा सगळं नीट क्लीन झालेलं असतं. नंतर नुसतं पाणी मारलं आणि थोडंसं मॉइश्चरायझर किंवा जे काही आम्ही क्रीम वापरतो ते वापरल्यानंतर तुमचा दुसऱ्या दिवशी सकाळी जसे तुम्ही आहात तसे तुम्ही. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्रिस्टीन इज फॅन्टॅस्टिक, नो डाऊट. आणि मला सांगायला पण खूप आवडेल की आपल्याकडनं हा प्रिस्टीन घेणारा एक मुलगाच जास्ती आहे. प्रत्येक वेळी येतो आणि तो एक्झिबिशन पुण्यात आला की नक्कीच तो म्हणतो मी येतो हे प्रिस्टीन घ्यायला. So जे पुरुषांना वाटतं की अरे माझ्यासाठी काय आहे, तर कोणीही युज करू शकतं. ते फक्त तुम्हाला कसं कम्फर्ट झोन आहे तुमचा प्रोडक्ट युज करण्यात, तो असं. आणि मला सांगा, हे सगळं जेव्हा आपण घेतोय, एखाद्या व्यक्तीला देतोय, तर त्यांची वयोमर्यादा काय असणार आहे? So आपल्याकडे आता छोट्या दोस्तांपासून, मी मगाशी तुला टॉयज दाखवलेला, सो दॅट इज ओके टू बी यूज फॉर 2 years अबव. अच्छा, 2 वर्षाच्या पुढे लहान मुलांना पण चालतं, पण तरी कसं होतं कधी कधी त्यांच्या डोळ्यात जातं. स्किन कशी आहे तोपर्यंत आपल्याला कळलेलं नसतं. सो 2 years अबाव ते टॉय सोप चालणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे लिप बाम्स आहेत विच इज इन द शेप ऑफ मॅकरून्स. हे मुलांना खूप अट्रॅक्ट करतं. ह्याच्यात SPF पण आहे विच प्रोटेक्ट्स युअर लिप्स फ्रॉम सन रेज. सो बेसिकली बीच वर वगैरे जाताना परत आपण ह्याच्यात वेगळे वेगळे व्हेरियंट्स असे केले जे मार्केटमध्ये तुम्हाला नाही मिळत. अच्छा. सो आपल्याकडे आहे आयरिश किस, म्हणजे ह्याच्यात आहे कॉफी आणि चॉकलेट. अगेन कॉफी. त्याच्यानंतर आहे मिंटी वनिला, हा बाहेर नाहीये. त्याच्यानंतर एक बेरी पण आहे आपला. सो बेसिकली दिस इज जे मुलांना पण आवडेल लावायला आणि हे गिफ्टिंगला पण खूप छान आहे. आणि दुसरं हे कम्प्लिटली नॅचरल प्रोडक्ट्स बनवलेलं, म्हणजे फक्त ऑइल्स बटर्स यांनीच बनवलेलं. म्हणजे 2 वर्ष आणि पुढे कोणालाही ते युज करायला कोणालाही युज करायला. ओके. आणि अजून इथे मला काय काय दिसतंय, तर हे काय आणि हे मी तुमच्या घरातही बघते. हे वॅक्स सॅशेज आहेत. हे बेसिकली रूम एअर फ्रेशनरचं काम करतं. अच्छा. आपल्याकडे आपण ड्रॉअर्स मध्ये वगैरे किंवा कबर्ड्स मध्ये सँडलचे अशी पाउचेस वगैरे लावायचो. सेम कॉन्सेप्ट आहे, फक्त याच्यात कसं आहे की हे इंडोर साठीच आहे, म्हणजे क्लोज एन्व्हायरमेंट किंवा क्लोज स्पेसेस साठीच आहे. जसं तुम्ही वॉशरूम जर क्लोज असेल तुमचं, तर त्याच्यासाठी ते तुम्हाला खूप चांगलं इफेक्ट येतं. पूर्ण मोठ्या रूम साठी हे तेवढं हे नाही करत, पण वॉर्डरोब्स, क्लोजेट्स आणि ड्रॉअर्स वगैरे आहेत, तिथे तुम्हाला कधी कधी स्मेल घाण येतो, काय काय पडलेलं असतं वगैरे, तर त्याच्यासाठी हे इट्स अ व्हेरी गुड थिंग. ओके. आणि हे ऑफिस मध्ये वगैरे सुद्धा, अगदी ऑफिस केबिन्स मध्ये वगैरे खूप छान होतं. इव्हन तुझा डेस्क आहे तिकडे, तू डेस्कला लावलीस, तू जिथे बसते तिकडे तो स्मेल येतो. आणि दुसरं म्हणजे त्याचा फ्रेग्रन्स गेल्यानंतर तो मेल्ट होत नाही, तो असाच्या असाच राहतो. सो इट लुक्स लाईक अ गुड पीस. तुझा जस्ट हँग केलाय, खूप छान दिसतं. अच्छा. सो घरात म्हणूनच ते राहिलेले आहेत आमच्या फ्रेग्रन्स गेला आम्ही ते ठेवतो, बिकॉज दाखवत छान दिसतं. हो, ऍक्च्युली ना हे इतकं सुंदर असं ते पान आहे पिंपळाचं आणि त्याच्यामध्ये काही काही छान कलर्स वगैरे लावलेत आणि त्याच्यावर सुंदर सुकलेलं ऍक्च्युली सुकलेलं पान आहे आणि ते दिसतं पण सुंदर आहे. सो गुड. मला असं वाटतं ही फक्त आपल्या नातेवाईकांना वगैरे देण्यासारखी गिफ्ट नाहीये, तर कॉर्पोरेट्स मध्ये सुद्धा दिवाळी गिफ्ट वगैरे म्हणून सुद्धा ही खूप छान येतं. म्हणजे एखाद्या कॉर्पोरेट मोठ्या क्लायंटला तुम्ही असं एक छान बॉक्स जसा हा आहे किंवा असे ट्रेस तुम्ही दाखवताय, तर त्याच्यामध्ये घालून दिलं, पॅकिंग सुंदर तुमचं असतंच, म्हणजे त्याच्याबद्दल नो डाऊट. तर त्याच्यामुळे असंही आपण देऊ शकतो. सो घरच्या फंक्शन साठी, तुमच्या मित्रमैत्रिणींना देण्यासाठी, स्वतःला पॅम्पर करण्यासाठी, कॉर्पोरेट साठी ही सगळी जी गिफ्ट आयडिया आहे तुम्ही वापरू शकता. तुम्हाला आवडतील अशा पद्धतीने त्यांचं सेटअप कार्ड आहे, त्याच्यामध्ये पाहून तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही मागवू शकता. ऍट द सेम टाइम
काहीतरी वेगळं ट्राय करायचंय तर ह्या दोघांकडनं कन्सल्टेशन घेऊ शकता, कारण मगापासून आपण पाहतोय की ते अत्यंत उत्तम पद्धतीने वेगवेगळी नावं घेऊन आपल्याला सगळं इथे एक्सप्लेनेशन देत आहेत. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की एक क्षण हा म्हणजे की बापरे केवढा अभ्यास केला असेल. आणि अर्थात जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हाच इतकी सुंदर सुंदर प्रोडक्ट्स तुम्ही घेऊन येऊ शकता. लोकांच्या पसंतीला ती उतरतात. अत्यंत उत्तम प्रतिसाद बी हँडक्राफ्टला मिळतोय. तर आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडियाज कडनं आपण प्रार्थना करूया की त्यांची प्रोडक्ट्स जगभरात सगळीकडे पसरू देत. US मध्ये ऑलरेडी त्यांची प्रोडक्ट्स जात आहेत. अमेरिकेमध्ये त्यांचं हे सगळं बी हँडक्राफ्टची प्रोडक्ट्स गेलेली आहेत. पण बाकीचे जे जे काही कॉन्टिनेंट्स उरले तिथेही तुमची प्रोडक्ट जाऊ दे. आणि तुम्ही रिसर्च करत राहा, कारण ह्या रिसर्चमुळे जो आम्हाला फायदा होतोय ना तो खूप जास्त चांगल्या पद्धतीने होतोय. अश्विनी, मला फक्त तुमच्या प्रोडक्टची रेंज सांगाल, म्हणजे एक जनरल रेंज सांगा, म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही कळेल की आपल्याला मागवायचं असेल तर आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत. बरोबर. सो आपण 100 रुपीज पासून आपले प्रोडक्ट चालू होतात ते 500 पर्यंत. ओके. आणि प्लस तुम्हाला गिफ्ट करायचं असेल कोणाला तर आम्ही तुम्हाला विचारतो की कोणाला द्यायचंय, इज इट अ मेल, फिमेल, गर्ल, बॉय, म्हणजे एज काय आहे. बरोबर. आणि त्याप्रमाणे मग आम्ही युजली सजेस्ट करतो ऍज पर युअर बजेट. ओके. सो आता समज तू मला सांगितलं माझं बजेट 500-600, तर त्या प्रोडक्ट्स त्या एजला काय होईल, काय आवडेल त्याप्रमाणे आम्ही सजेस्ट करतो. व्हेरी नाईस. आणि दुसरं आणखी मला विचारायचं होतं, एखादी आठवण सेलिब्रिटीने तुमच्याकडनं प्रोडक्ट्स घेतलीत, कारण तुमचे भरपूर सेलिब्रिटीज बरोबर फोटोज असतात तुमच्या एक्झिबिशन्स मुळे, तर एखादी आठवण. लास्ट इयर एक एक्झिबिशन मध्ये आपण पार्टिसिपेट केलेलं सूर्यवंशी हॉलला शिवाजी पार्क. तर तिथे सुकन्या ताई आलेल्या. अच्छा. आणि आपण लहानपणापासून त्यांना बघतोय, त्याच्यामुळे त्या आपल्या स्टॉल वरती आल्या तेव्हा इतकं म्हणजे काय बोलू असं झालं. तर त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी पण होती. आणि त्यांनी सगळे प्रोडक्ट्स बघितले, ते खूप खुश झाले बघून सगळं की तुम्ही हे सगळं हाताने बनवतात वगैरे. आणि शी बॉट लिप बाम फ्रॉम अस. आणि तेव्हा वॅक्स सॅशेस जे दाखवले ते पण त्यांनी घेतलेले. तर त्या म्हणाले की मला स्मेलचा असं येत नाही, म्हणजे कितींना मी आता स्मेल केलं तर मला नंतर येतो. तर त्यांनी आपलं हे लिप बाम घेतलं ते त्यांना खूप आवडलं. आणि त्यांनी आपल्या इन्स्टाला जाऊन त्यांनी तिथे रिव्ह्यू टाकला की अच्छा, खूप छान आहे, मला आवडलं तुमचं प्रोडक्ट. सो ते बघून आम्हाला इतकं वी वर टच की इतक्या मोठ्या सेलिब्रिटी असून शी इज सो ग्राउंडेड. आणि त्यांनी येऊन आपल्याला एक तर पॅट युअर बॅक केलं. बरोबर. आणि त्यात नंतर येऊन सांगितलं. अदरवाइज नॉट मेनी पीपल कम बॅक अँड टेल यू. येस. आणि एस्पेशली वेन दॅट यु नो सच अ ग्रेट पर्सनॅलिटी. सो अशा गोष्टी बऱ्याच आहेत. आपले ऍक्टर्स फ्रेंड्स आहेत ज्यांनी अप्रिशिएट केलं. आणि जेव्हा तुमच्या अकाउंट वरती येऊन कोणी असं लिहितं मोठं माणूस, तेव्हा खूप छान वाटतं, भारी वाटतं एकदम. अर्थात, म्हणजे आपण जी मेहनत घेतोय ती एका बरोबर ट्रॅक वरती आहे ह्याची ही पावती आहे तुमच्यासाठी. आणि एवढं चांगलं काम करत असताना ज्या वेळेला फॅमिलीचा सपोर्ट असतो, दोघांच्याही घरच्या जी मंडळी आहेत बाकीची त्यांचा सपोर्ट, तुमच्या मुलीचा सपोर्ट आहे, तर हे सगळं करत असताना आता आणखी नवीन काय येऊन द्यायचंय किंवा अजून काय इनोव्हेशन करायचे तुम्हाला, तर त्याच्याबद्दल बरेच प्रोडक्ट पाईपलाईन मध्ये आहेत. आणि त्याचे ट्रायल एरर्स चालू आहेत. अच्छा. जसजसे त्याचं जसं फर्स्ट ट्राय हिच्यावर असतो, सेकंड ट्राय जियावर असतो, त्याच्यानंतर तिथून पास झाल्यानंतर मग आम्ही अदर फ्रेंड्सना आम्ही टॅप करतो की तुम्ही वापरून बघा. तिथून सक्सेस आल्यानंतर त्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक आल्यानंतर मग आपण ते प्रोडक्ट लॉन्च करतो. तर काही प्रोडक्ट्स आहेत डेफिनेटली पाईपलाईन मध्ये आणि विल डेफिनेटली लॉन्च इट इन 1 or 2 months. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि ती प्रोडक्ट्सही म्हणजे छानच असतील याबद्दल शंकाच नाहीये, कारण अप्रतिम अशी रेंज आहे तुमची. आणि जे इसेन्शियल आहे, जे आता लोक वापरतात, म्हणजे ही भेट अशी आहे ना की ही वापरल्यानंतर सुद्धा जसं आपण म्हणतो की अत्तराचा सुगंध खूप काळ राहतो,
तसं ही भेट खूप काळ लक्षात राहण्यासारखी आहे की मला ना त्यांनी हे असं सोपचं एक खूप सुंदर पॅकेट दिलं होतं किंवा हे गिफ्ट हॅम्पर मला आलं होतं एका ठिकाणी. तर ही जी आठवण राहील ती कायम राहील अशीच आहे. आणि अशा ह्या सुंदर एपिसोड मध्ये आपण आता शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. अश्विनी आणि स्वप्नील तुमचे मनापासून आभार. एका फोन कॉल वरती तुम्ही तयार झालात ही मुलाखत देण्यासाठी आणि ही तुमची वाईड प्रोडक्टची रेंज दाखवण्यासाठी. सो थँक्यू सो मच. आणि पुन्हा पुन्हा आपण असं भेटत राहूया. आणि तुम्हाला जर प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर व्हिडिओच्या खाली याचे सगळे डिटेल्स आहेत. त्यांचं जे इन्स्टा पेज आहे तर त्याचेही डिटेल्स तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे स्वप्नील किंवा अश्विनी यांचा जो बिझनेस अकाउंट नंबर आहे तोही तिथे दिलेला असेल. तर तुम्ही नक्की त्यांना फोन करू शकता, त्यांना व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुम्ही पहिल्यांदा वापरून पहा आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांना कोणाला द्यायचं आहे तर त्यांना तुम्ही ही सुंदर सुंदर गिफ्ट हॅम्पर्स देऊ शकता. आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडियाज मध्ये बोले तो वृंदामध्ये या भागात. बाय. थँक्यू.